नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत केलं आणि टी शर्ट बघा कसली भारी दिसता. वाच थांबा तुमका दाखवते. ही टी शर्ट असा म्हणजे आपल्या पवई मधल्या आईनी नवी गोविंदा पथकाची सुमित भावान आपणाक ही टी शर्ट पाठवून दिल्या. भावाशी खूप खूप धन्यवाद. आणि वाईच पुढे जाऊन बघले तर आज परत एकदा एका शाळेत सुट्टी होती. नुसतो हल्लाव करून ठेवलेल्यानी तवसरकडे चटई वालवलो. मनीषा काकीन मधल्या माका वाईट चटई दाखव आणि घरामध्ये यश अभ्यास करताना पोरांचो चावचाव सुरू आहे. मनीषा काकीन मधला 60 कनेक कानपडात षटकार मारीन आणि सगळ्यांका दम दिल्याबरोबर सगळ्यांचा आवाज अगदी थंडगार पडलो. कसे सगळे शांत बसले ते बघा. ह्यारे मी काय बघलं, अक्षरच्या पत्र्यावरसून साळकरांची सिक्युरिटी खाली पडली. खाय जाऊन नुसते किलेस करीत असतात त्याचा त्याकाच माहित. विश्राम दादा म्हणतो तो कधीपासून पत्र्यावर चढलेलो आणि दुसऱ्या बोक्यान त्याचा कांडाप काढून ठेवलाय. मगे मी गेले सावतांच्या घराकडे आणि बबण्याची एक सवय माका जाम आवडता, ती म्हणजे तो कधी काय खाईत असलो की आधी तो दुसऱ्यांका पुढे करता आणि त्यानंतरच मग तो स्वतः खाता. दुपारचो 1 वाजल्याबरोबर घराकडे येईल आणि मी बसलोय जेवक आणि आज जेवणात काळ्या चण्याची भाजी आणि या बंद डब्यात असं चपाती. 3 सांज झाल्याबरोबर देवळात गेले आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन गणपती बाप्पाक सांगलाय की प्रयत्नांका यश दी. रात्रीचे 10 वाजल्याबरोबर आमचो दहीहंडीचो सरावाकडे सुरू झालो. मयूरण्याकडे शिडीवाल्यांका व्यवस्थित पाय ठेवून चढाक सांगले. तवसरकडे कॅमेरा फिरवल्याबरोबर विश्राम दादांकडे सुन चांगल्या बोले कू केल्या. काय बोलायचं एका चांगल्यात झपाटून ठेवल्या ना. सरावामध्ये आज विलू दादा सगळ्यांची नुसती सालपाटा काढून ठेवल्या. सगळ्यांचा आवाज अगदी बंद करून ठेवलेला. दहीहंडीच्या सरावातून जया, मी आणि दादा 3 जण घराकडे गेलो आणि आज दहीहंडीचो सराव अगदी जबरदस्तच झालो. विलू दादा सगळ्यांचा चामडा काढून ठेवलेला आणि मग म्हटलं आता जेवूक जाऊची तयारी करता. आम्ही भेटाय पुढच्या व्लॉग मध्ये. तवसर देवा काळजी.